30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। तर सह्याद्रीवरील बैठकीत खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा। ग्रामीण भागात काही जणांकडून डिझेलची साठवणूक, डिझेलचं योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। अल निनोमुळे एका जिल्ह्यात काही भागांमध्ये पाऊस असू शकतो किंवा नसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाही, राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाही, उमेश पाटलांनी शिरसाटांचा दावा फेटाळला। तरुण अस्वस्थ असल्यामुळेच कॉकरोच पार्टीला समर्थन, कॉकरोच पार्टीवर मोदींनी भाष्य केलं पाहिजे, बीजेपीच्या वाढत्या प्रतिसादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। कॉकरोच जनता पार्टीचा मीही सदस्य, कॉकरोच जनता पार्टीचे उद्या आम्ही पिलर असू, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। विकास लवांडेंना पोलिसांकडून अटक, धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे। 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त। प्रसाद लाड यांच्यासह काही भाजप नेते आज जरांगेंची भेट घेणार। प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांची आज अंतरवाली सराटीत भेट होणार। जरांगे पाटील 30 मे पासून अंतरवालीत उपोषण करणार। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची भाजपकडे 7 जागांची मागणी, तर राष्ट्रवादीने भाजपकडे 3 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती। ठाणे आणि पुण्यातील जागांवरून वाद होण्याची शक्यता। जालना संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता। जालना संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे संकेत, आमच्याकडे मतांचा आकडा जास्त, त्यामुळे ही जागा आम्हीच लढणार, संजय केणेकर यांचं वक्तव्य। सोलापूर विधान परिषदेची जागा काँग्रेसनं लढवण्याची मागणी, काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची सपकाळांकडे मागणी। मागील निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला होता। वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये दगडफेक झाल्याचं प्रकरण, पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 16 जण अटकेत, एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती, तर 15 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी। एनटीए अध्यक्ष महासंचालकांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी, पेपरफुटी संदर्भात प्रश्न विचारल्याची माहिती, तर सीबीआय जाहीर करत नाही तोपर्यंत पेपरफुटी अमान्य असल्याची एनटीए अधिकाऱ्यांची भूमिका। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान, नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी। चंदनाच्या ताटावरून आणि चांदीच्या पाटावरून उठल्यावर पुन्हा बसायचं नसतं, आपण सोडल्यावर आधीचं घर वाईट, ही भूमिका मांडणं अयोग्य, शरद पवारांनाही गणेश नाईक बाहेर पडल्याची खंत आहे, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। शिवसेना हा एक संपूर्ण गट आहे, शिवसेना स्वतःचा गट आहे असं कोणी समजू नये, छत्रपती संभाजीनगरमधील गटबाजीवर उदय सामंतांचं वक्तव्य। संजय शिरसाटांकडून असदुद्दीन ओवैसींचं कौतुक, बीएलए नोंदणीवरून शिरसाटांकडून ओवैसींचं कौतुक, सत्ता कधी येईल माहिती नसतानाही ओवैसी तयारी करतायत, शिरसाटांचं वक्तव्य। पुणे महापालिकेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंचं आंदोलन, मेलोडी चॉकलेटचं वाटप करत वसंत मोरेंनी आंदोलन केलंय। महागाईवरून काँग्रेसचं मीरा भाईंदरमध्ये आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपांवर धडक देत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे। मोदी है तो मुमकिन हैच्या घोषणा देत वाहन चालकांना चॉकलेटचं वाटप करण्यात आलंय। पुण्याच्या अलका टॉकीज चौकातील पेट्रोल पंपाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी।
सातारामध्ये इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला। सातारात इंधनासाठी कुठेही रांगा नसल्याचं दिसत नाही। आवश्यक असलेला इंधन साठा जिल्ह्यात आहे, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। राघव चड्ढा यांनी दिल्ली हायकोर्टाची चपराक। वैयक्तिक हक्काचं उल्लंघन झालं नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट। भाजपात गेल्यावर टीका होणं वैयक्तिक हक्काचं उल्लंघन नाही, कोर्टाची टिप्पणी। झारखंडमध्ये 27 माओवाद्यांची सामूहिक शरणागती। झारखंडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। प्रतिबंधित झारखंड जनमुक्ती परिषदेच्या दोन माओवाद्यांचाही समावेश। महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसला। इंधन दरात वाढ झाल्यानं खाद्यतेलाच्या दरातही वाढ। गेल्या 2 महिन्यात एका तेलाच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांची वाढ। एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्यानं दिल्लीत विमान उतरवलं। बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2802 या विमानात तांत्रिक बिघाड। दिल्लीत उतरण्यापूर्वी विमानाच्या एका इंजिनमध्ये आगीचा इशारा। विमान दिल्लीच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवलं गेलंय। अहिल्यानगरच्या भोंदू गडगेच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला। संगमनेर न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदू गडगेची मुलगी फरार होती। भोंदू गडगे सध्या न्यायालयीन कोठडीत। जळगावमध्ये भोंदू बाबांना 70 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। कौटुंबिक वाद सोडवण्याच्या बहाण्यानं फसवणूक, तर चौकशी वेळी आर्थिक व्यवहाराचे पुरावे सापडले नसल्याची पोलिसांची माहिती। आणखी तपास सुरू असल्याचाही पोलिसांचा दावा। ग्रामपंचायत नमुना 8 दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्याची घोषणा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून घोषणा। ग्रामविकास विभागाला प्रस्ताव करून मंजूर करून घेण्याच्याही सूचना। नाशिकच्या येवला शहरासह अनेक भागात जोरदार पाऊस। मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा। गोंदियामधील सडक अर्जुनीमधील तालुक्यात या शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झालाय। देवलगाव येथील 38 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उष्माघाताने बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्यातील भोर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा। भाटघर धरणामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक असल्यानं भोर नगरपालिकेचा निर्णय। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं पालिकेचं आवाहन। परेल टीटी पुलावर दादरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रात्री वाहतूक कोंडी। परेल ब्रिज रात्रकालीन कामासाठी बंद करण्यात आलाय। बीडचे दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डेंच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी। अवघा 1.5 महिन्यात फडणवीस सरकारचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सहानुभूतीपूर्वक निर्णय। लातूर अंबाजोगाई मार्गावर भीषण अपघातात गिड्डेंचं निधन झालं होतं। सावंतवाडीतील पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारी मटक्याचे आकडे पाहण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ समोर। बांधकाम विभागातील अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। अधिकाऱ्याच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिकांकडून तीव्र संताप। पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचे 3 जण गजाआड। पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणात सिद्धू मुसेवाला कनेक्शन उघड। उत्तराखंडच्या हरिद्वारमधून बिश्नोई गँगच्या 3घांना बेड्या ठोकण्यात आल्या। 2 कोटींच्या खंडणीसाठी संपूर्ण कट रचला गेला होता। पुण्याच्या खेडमधील सेज औद्योगिक क्षेत्रात मुरुम माफियांचा थरार। रेटवडी परिसरात भरधाव हायवा ट्रकनं अनेक वाहनांना चिरडलं। एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप। मुरुम माफियांकडून मारहाण करत पिस्तूल रोखून दहशत निर्माण केल्याचाही प्रयत्न। शिर्डी शहरामध्ये भर दिवसा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला। स्कूटीवरून आलेल्या 3घांना विकास जयस्वाल यांच्यावर हल्ला केलाय। शिर्डीतील पानमळा परिसरातील घटना। हल्ल्यावेळी एका स्थानिक महिलेनं हल्लेखोरांकडून चाकू हिसकावलाय। नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विवाहित महिलेचा जीव वाचलाय। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता। पोलीस वेळेवर पोहोचल्यानं हत्येची घटना टळली आहे। आरोपी ऋषिकेश वानखेडे अटकेत।
अहिल्यानगरमध्ये डिझेल चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चौघांना अटक। नगर शिर्डी महामार्गावर पोलिसांना संशयित चारचाकी वाहनाची माहिती मिळाली। आरोपींकडून 40 लिटर डिझेलसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। मालवण तारकर्ली समुद्रात पुण्याचा पर्यटक बुडाला। एकाला वाचवण्यात यश तर एक जण बेपत्ता। पाण्याच्या लाटेचा अंदाज न आल्यानं दोघेही पाण्यात बुडाले। कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा मृत्यू। 24 तासांनी तिघांचेही मृतदेह सापडले। तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं समोर। आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध मोहीम राबवली। महाडमध्ये पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा। महाडमधील निशा झांजे हत्या प्रकरणी आरोपी पतीला जन्मठेप। डिसेंबर 2021 मध्ये दीपकनं पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता। जानेवारी 2022 मध्ये पत्नीचा मृत्यू झाला होता। वसई न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्याला लाच स्वीकारताना अटक। ठाणे सीबीआय कडून 25,000ची लाच स्वीकारताना भूपेश पुरंदरेला रंगेहात अटक करण्यात आली आहे। जप्त मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती। कल्याण स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या नळावर एका व्यक्तीने आंघोळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। सार्वजनिक सुविधेचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आलाय। सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय।